यंदा मराठवाड्यावर पावसाची कृपा झालीये। गेल्या 3 वर्षात मराठवाड्यातील जनतेला पहिल्यांदाच एवढं पाणी पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसानं मुक्काम ठोकल्यानं मराठवाड्याचं रूपडच पालटलंय। धो-धो कोसळणाऱ्या पावसानं मराठवाडा तृप्त केलाय। बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचं आकर्षण असलेला सौताडा धबधबा तब्बल 20 वर्षांनंतर धो-धो कोसळतोय। दुष्काळानं होरपळलेल्या लातूरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच ट्रेननं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती। मात्र अवघ्या 10 दिवसाच्या पावसानं हे चित्र संपूर्ण पालटलं। आता लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणासह जिल्ह्यातील सर्वच नदी नाले तलाव धरणं ही तुडुंब वाहत आहेत। त्यामुळे लातूर शहराची तर पुढील 3 वर्षाची तहान आता भागणार आहे। तर दुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं 3 वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळाचा पाठलाग अखेर संपवला आहे। मागील 10 वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यानं प्रथमच वार्षिक सरासरी ओलांडली आहे। या पावसामुळे खरीपासोबत टंचाई दूर झाली आहे। त्यामुळे जिल्हा आता दुष्काळमुक्त झालाय। मराठवाड्यातील टंचाईग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बीड जिल्ह्याची तहान भागली आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात सरासरीच्या तुलनेत 50% देखील पाऊस झाला नव्हता। त्यामुळे जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाची छाया गडद होऊ लागली होती। मागील 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं दुष्काळ दूर पळवून लावलाय। बीड जिल्ह्यातील 144 लघु आणि मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागलेत। बिंदुसरा धरण 8 वर्षांनंतर वाहू लागल्यानं पाणी पाहायला लोकांनी गर्दी केली आहे। माजलगाव, मांजरा, कुंडलिका या मोठ्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं या धरणाचे दरवाजे 10 वर्षात प्रथमच उघडण्यात आले आहेत। दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेले हे 3ही जिल्हे पावसामुळे दुष्काळमुक्त झालेत। मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलाय। वार्षिक सरासरीच्या 99.67% इतका पाऊस मराठवाड्यात झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।